आबानं जत्रेतनं आणलेल्या बंदुकीनं सगळ्यांना उडवू वाटते. एवढं माझं डोकं फिरले. कुठं 4 दिवस चांगले गेले की मिठाचा खडा पडलाच पाहिजे 5व्या दिवशी. अहो काय करणार, आमच्या लाईटीचं कनेक्शन काढलेलं, लाईटीचे कनेक्शन नाही तर पाणी नाही, पाणी मोटरनं नाही हो. मग हातानं पाणी असं मारायला लागलं घराला. आबा आणि पप्पा म्हणाले चल हातानं पाणी मारूया. अहो ह्यांना कळशी दे, त्यांना बादली दे, ह्यांना टंबऱ्याला दे. माझं हाताचं पाक आज तुकडं तुकडं म्हणजे पाक नक्का बसणं माझा हात घायला आलेला. त्यात बादल्या उचलून स्वतःला काय बाहुबली समजत होते का काय काय माहीत. आवाज बारक्या सासून व्हिडिओ काढला ना, म्हणून माझा व्हिडिओ गरा फिरत होता माझ्यावरती. काय करणार राव, डोकंच आऊट झालेलं, सर्किट शॉर्ट झालेलं माझं डोकं. आणि इकडनं हे दोघं एवढ्या स्पीडनं पाणी मारत होते काय मला काय मशीन गन बसवले का काय असं मला वाटत होतं. आणि बारकी सासू तर अशी लुडबुड हालत होती ना, ह्याला कुठनं एनर्जी आलेली मला काय कळत नव्हतं. घरी जाता जाता पाक सांची पारा काय सूर्य पाक ढगातनं डोंगरातनं पाक खाली जायला लागलेला. हिरीचं